या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमाच्याद्वारे पवित्र शास्त्राचं शिक्षण देणं हा आमचा उद्देश आहे. आणि हे संदेश पाहून जर तुम्ही आशीर्वादित होत असाल आणि अनेक जण आशीर्वादित होत आहे तर तुमचे कॉमेंट्स आम्हाला जरूर कळवा. याच्यामध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, तुमच्या प्रार्थना विनंत्या देखील कळवू शकता आणि कशा रीतीने हा शास्त्राभ्यास हे संदेश तुम्हाला आशीर्वादित होतात ते देखील कळवू शकता. ह्याच्यामुळे तुम्ही कुठून ऐकत आहात, कोणत्या भागातून, राज्यातून किंवा देशातून हे आम्हाला कळू शकतं. तर पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना आपण एक पुस्तकाचा थोडक्यात सारांश पाहत आहोत. कारण पवित्र शास्त्रात 66 पुस्तकं आहेत आणि प्रत्येक पुस्तकाचा एक संदेश, एक विषय आहे. आणि आजचं आपलं पुस्तक आहे पहिला इतिहास. खरं तर मूळ ओरिजिनल शास्त्रामध्ये पहिला आणि दुसरा इतिहास हे एकच पुस्तक आहे, एकच गुंडाळी आहे. पहिला इतिहास आणि दुसरा इतिहास जर तुम्ही कधी हे वाचायला घेतलं असेल, वाचलं असेल तर सुरुवातीलाच नावं, गावं आणि वंशावळ्या आहेत. आणि आपल्याला हे वाचल्यानंतर असं वाटतं हे किती व्यर्थ, किती किचकट आणि याचा माझ्याशी आज काय संबंध, आपला काय संबंध. परंतु पवित्र शास्त्रात, देवाच्या वचनात काहीच उगीचच असं लिहिलेलं नाही आहे. जर ते देवाच्या वचनात आहे तर त्याचा काहीतरी संदेश आहे, त्याचा काहीतरी उद्देश आहे. आणि तो जर आपल्याला कळला तर आपल्याला समजू शकतं. तर पहिला आणि दुसरा इतिहास जर आपण वाचायला सुरुवात केली तर सुरुवातीला ते आपल्याला एकदम बोरिंग, किचकट असं वाटतं. जसं काय एखादं टेलिफोन डिरेक्टरी वाचणं किंवा एखादी डिक्शनरी वाचणं. आता टेलिफोन डिरेक्टरी किंवा डिक्शनरी आपण सरसकट वाचत नाही, ज्यावेळेस आपल्याला काही पाहिजे असेल त्याच वेळेस. आणि तशाच प्रकारचं हे दोन पुस्तकं आहेत, पहिला आणि दुसरा इतिहास. आता ह्याच्यामध्ये देवाने हे दोन्ही पुस्तकाचं जतन का करून ठेवलं? आपल्याला बोर करण्यासाठी नाही, तर आपल्याला त्याच्यातून बोध घेण्यासाठी, शिकण्यासाठी. ह्या पुस्तकाचा उद्देश असा आहे की देवाचे लोक इस्रायल देवाच्या योजनेत कसे फिट होतात, कसे बसतात हे दाखवणे. आणि देवाच्या लोकांना आपलं मूळ, आपलं कुळ कळावं, आपलं घराणं कळावं आणि त्याच्याप्रमाणे त्यांना त्यांचं वतन मिळावं, त्यांनी त्यांचं वतन वाटून घ्यावं. हा ह्या पुस्तकाचा उद्देश आहे. आता पवित्र शास्त्राचं वाचन करणं म्हणजे उत्पत्तीपासून, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे हे जसं काय काश्मीर ते कन्याकुमारी असा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास देशभर आपण करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे राज्य आपल्याला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे गावं, नावं, लोक आणि काही ठिकाणाचे वेगळे ठिकाणं जे अतिशय कठीण आहेत प्रवास करताना, खडतर आहेत. आणि तशाच प्रकारचं पुस्तक हे पहिला इतिहासाचं आहे, पहिला आणि दुसरा इतिहास. आता ह्या पुस्तकामध्ये तसं पाहिलं तर 4 विभाग आहेत. पहिले 9 अध्याय हे फक्त वंशावळी आहे. विचार करा, 9 अध्यायामध्ये नुसती वंशावळी, नुसते नावं आणि गावं. नंतर दुसरा भाग आहे 10वा अध्याय, त्याच्यामध्ये शाऊल राजाविषयीचं वर्णन किंवा नोंद आहे. अध्याय 11 ते 21 मध्ये दावीद राजाविषयीचा वृत्तांत आहे, दाविदाचं साम्राज्य. आणि मग शेवटचा जो भाग आहे 22 ते 29, त्याच्यामध्ये परमेश्वराच्या मंदिरासाठी कसं बांधकाम सुरू केलं, कसं ते मंदिर बांधण्यात आलं, त्या मंदिराविषयीचा उल्लेख आहे. म्हणजे थोडक्यात पहिला इतिहास हा देवाचे लोक किंवा देवाचे निवडलेले लोक, म्हणजे ते किंवा आज आपण, हे काही नसताना महानतेकडे, थोरवीकडे कसे जाऊ शकतात
लहानचे मोठे कसे झाले हे पहिल्या इतिहासात आहे. एक बलाढ्य राष्ट्र, एक बलवान आशीर्वादित देश हा कसा झाला. परंतु याच्या उलट दुसरा इतिहासाचं पुस्तक आहे की त्याच्यात ते बलवान महान असताना ते एकदम खालच्या लेवलला कमी कसे आले, ते पतन पावले, नष्ट झाले, देशभर जगभर कसे पांगले गेले याचा उल्लेख आहे. पहिल्या 9 अध्यायामध्ये दुसऱ्या इतिहासाचा शल्मोन राजाचा कारकीर्द, तो कसा राजा झाला, त्याचं वैभव गौरव आणि मग त्याचे सर्व संकट आणि पतन. आणि अध्याय 10 ते 36मध्ये दुसऱ्या विभागामध्ये दक्षिणेकडचं यहुदाचं राज्य जे होतं त्याच्यामध्ये कशा प्रकारे संजीवन आलं आणि कशा रीतीने ते लोक कालांतराने देवापासून दूर गेले आणि बंदिवासात कसे गेले. तर असं पहिला आणि दुसरा इतिहास हे खरं तर एक पुस्तक, एक गुंडाळी असं आहे. आणि म्हणून जसं प्रवास करताना आपल्याला काही कठीण ठिकाणं, कठीण खडतर रस्ते लागतात आणि त्याच्यातून पुढे प्रवास करावा लागतो, तसं शास्त्र वाचन करताना सुरुवातीपासून, उत्पत्तीपासून असे हे खडतर 2 पुस्तकं लागतात की ज्याच्यातून आपल्याला जावं लागतं, जसं काय प्रवास करावं लागतं. परंतु हे देवाचं वचन आहे हे आपण विसरू नये. पहिलं आणि दुसरा इतिहासाचं पुस्तक हे जरी आकर्षक, चित्त थरारक नसले तरी ते देवाच्या दृष्टीने आवश्यक आहेत, म्हणून ते देवाच्या वचनात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यांच्याशिवाय देवाचं प्रकटीकरण मानव जातीला, तुम्हाला आणि मला पूर्ण होणार नव्हतं. म्हणून देवाने ह्या नोंदी, ह्या 2 पुस्तकातल्या ह्या घटना समाविष्ट केलेल्या आहे. जरी आपल्याला वाटत असलं की आपण एखादं डिक्शनरी वाचतोय किंवा टेलिफोन बुक वाचतो, तरीही हे महत्त्वाचं आहे ह्याच्यातल्या गोष्टी. आणि ही एकाच बैठकीत आपण ही दोन्ही पुस्तकं किंवा एक पुस्तक वाचू शकत नाही. ओरिजिनली ही एकच गुंडाळी होती, पहिल्या आणि दुसऱ्या इतिहासाचं पुस्तक. आणि ज्याला असं म्हणत होते, ज्या भाषेत इतिहास म्हणजे असं म्हटलेलं आहे की त्या काळातली डायरी, त्या दिवसांची दैनंदिनी किंवा डायरी. म्हणजे खरं तर दुसऱ्या शमूएलात ज्या घटना, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात जे काही ज्याची नोंद नाही किंवा जे लिहिलेलं नाही, ज्याच्याकडं दुर्लक्ष झालं, अशा गोष्टी आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या इतिहासात वाचायला मिळतात. आणि म्हणून जरी आपल्याला असं वाटलं की ते रिपीट आहे, दुसरा शमूएलाचं घटना रिपीट आहे, परंतु त्याच घटनामध्ये दुसऱ्या शमूएला जे सांगितलेलं नाही ते पहिल्या आणि दुसऱ्या इतिहासाच्या पुस्तकात आपल्याला आढळतं. इतिहास म्हणजे घडलेल्या घटना, म्हणजे जे काही झालं भूतकाळात ते. म्हणून ह्या 2 पुस्तकामध्ये इतिहास आहे, कोणते लोक, कोणते ठिकाणी, कोणत्या घटना घडल्या, त्या जागेचे, त्या लोकांचे नावं आणि त्या नोंदी. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे 2 पुस्तकं काय झालं किंवा काय घडलं हे आपल्याला सांगतात. आता ह्या 2 पुस्तकाचा लेखक बहुतेक एजरा असावा असं म्हणतात, असं अनेक पवित्र शास्त्र तज्ज्ञांचं मत आहे. कारण एजराच्या पुस्तकात जर आपण वाचलं तर एजरा हा एक शास्त्री होता. तो वचनाचा अभ्यास करणारा आणि शिकवणारा असा होता. आणि म्हणून बहुतेक त्याने हे 2 पुस्तकं लिहिले असावे, ह्या नोंदी केल्या असाव्या असं म्हटलं जातं. आणि हे 2 पुस्तकं लिहिताना एजरा मागे इतिहासात वळून पाहत होता की ज्यावेळेस देवाचे लोक इस्रायल हळूहळू देवापासून कसे दूर गेले, त्यांची घसरण झाली आत्मिक लेवलला आणि मग हळूहळू पतन झालं, त्यांच्या नोंदी त्यांनी ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे की हळूहळू त्यांची घसरण झाली, आत्मिक लेवल खाल्यावत गेली, ते पतन पावले आणि मग शेवटी शत्रूच्या तावडीत बंदिवासात गेले आणि
त्यांना त्यांचा देश, त्यांचं ठिकाण गमावं लागलं. याची नोंद एज्राने या 2 पुस्तकात केलेली आहे. आता पहिले 8 अध्याय पहिल्या इतिहासाचे जर आपण वाचले तर 9व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात काय लिहिले जरा बघा. पहिला इतिहास याचा 9वा अध्याय आणि याचं पहिलं वचन आपण पाहू. पहिला इतिहास 9 आणि वचन 1. ह्या प्रकारे सर्व इस्रायल लोकांची त्यांच्या त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली, म्हणजे जनगणना झाली. त्यांच्या वंशावळ्या इस्रायलाच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत, म्हणजे लोकांच्या पण आणि राजांच्या पण. यहुदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशी नेले. म्हणजे हे यहुदी लोक, देवाचे निवडलेले लोक, यांना शत्रूने बाबेल देशात का घेऊन गेले, तर त्यांनी पाप केल्यामुळे. म्हणजे हे लोक बंदिवासात का गेले याचं कारण या पहिल्या वचनात सांगितलेलं आहे की यहुदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशी नेले. पहिला इतिहास 9 आणि वचन 1. आणि एज्राचा हा उद्देश होता की आपल्याला कळावं की हे लोक बंदिवासात गेल्यानंतर शत्रूच्या तावडीत असताना तिथे काय घडलं आणि नंतर ते कसे परत आले. आता हा वृत्तांत किंवा हे नावं गावं वाचायला जरी आपल्याला बोरिंग, किचकट वाटत असले तरी हे महत्त्वाचं आहे आणि ते समजणं आवश्यक आहे. पहिले इतिहास याच्यामध्ये बहुतेक भाग हा दावीद राजाचं राज्य कसं होतं, तो कार्यकाळ कसा होता ह्याच्याविषयीच आहे. 10व्या अध्यायामध्ये इस्रायलचा पहिला राजा म्हणजे शाऊल राजा याच्या मरणाचा उल्लेख आहे की जो मरण पावला आणि त्याचं कारण सांगितलेलं आहे 10व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये. पहिला इतिहास 10 आणि वचन 13. शाऊलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानला नाही आणि परमेश्वरास प्रश्न करण्याऐवजी भूतविद्या प्रवीण स्त्रीचा त्याने सल्ला घेतला. कशामुळे शाऊल राजा टिकला नाही, कशामुळे देवाने त्याला नाकारलं, त्याचं पतन झालं, ह्याचे कारण आहेत. आणि मग 14व्या वचनात काय म्हटलंय बघा. या सर्वामुळे तो मेला, परमेश्वराने त्याला मारिले आणि इशायाचा पुत्र दावीद याला राज्य बहाल केले. म्हणजे शाऊलाकडून सत्तांतर झालेलं आहे. शाऊलानंतर दावीद राजा कसा गादीवर आला हे आपल्याला परत एकदा पहिल्या इतिहासात वाचायला मिळतं. नंतर 11 ते 21 ह्या भागामध्ये दाविदाचं साम्राज्य, दाविदाचा कार्यकाळ कसा होता, वैभव, त्याचं ऐश्वर कसं होतं हे सांगितलेलं आहे. आणि विशेष हे की पहिल्या आणि दुसऱ्या इतिहासात कोणतीही नेगेटिव्ह गोष्ट, नकारात्मक गोष्ट सांगितलेली नाही. उदाहरणार्थ जशी दाविदाने बादशेबाचे पाप केला, अशा चुका किंवा केलेले पाप यांचा उल्लेख पहिल्या आणि दुसऱ्या इतिहासात नाही आहे. फक्त सकारात्मक चांगल्या गोष्टी, जे पराक्रम केले, अशाच गोष्टींची नोंद ह्या पुस्तकामध्ये आहे. आणि जरी ह्या गोष्टी घडल्या, ह्या चुका घडल्या, दाविदाने पाप केले, तरी धडा शिकण्यासारखा हा आहे की ह्या सर्व गोष्टींवर, घटनांवर, त्या देशावर देवाचं नियंत्रण होतं आणि त्या लोकांवर. दाविदाच्या कार्यकाळात, शाऊलाच्या कारकिर्दीत देखील देवाचं नियंत्रण त्याच्या लोकांवर होतं. आणि म्हणून सांगितलंय की देव एकाला सत्तेवर आणतो आणि दुसऱ्याला सत्ताभ्रष्ट करतो. म्हणजे कोण कसं राज्य करत आहे आणि देवाचे लोक काय भोगीत आहेत, सुख की दुःख, याच्याकडे देवाचं लक्ष असतं. लक्षात घ्या, हा महत्त्वाचा धडा. म्हणजे महत्त्वाचा धडा हा की देवाची विश्वसनीयता, की देवाचे लोक जरी देवाविषयी विश्वासू राहिले नाही तरी देव त्याच्या लोकांविषयी विश्वासू राहतो, कारण तो विश्वसनीय आहे. आणि मग शेवटी अध्याय 22 ते 29 मध्ये परमेश्वरासाठी मंदिर बांधण्याची तयारी कशी करण्यात आली
योजना कशा करण्यात आल्या आणि ठिकाण कसं निवडण्यात आलं आणि ते मंदिर बांधण्यात आलं, हे आपल्याला 22 ते 29 ह्या शेवटच्या विभागामध्ये पाहायला मिळतं. बंदिवासातून परत आलेले लोक यांना एजरा हा वृत्तांत सांगून दाखवून देत आहे. अध्याय 23 ते 26 मध्ये की परमेश्वराचं मंदिर, त्याची भक्ती, त्याची सेवा करण्याचं महत्त्व आणि परमेश्वराच्या मंदिरात देणगी आणण्याचं महत्त्व. आणि मग ह्या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला दाविदाचा मृत्यू आढळतो की दावीद राजा कशा रीतीने मरण पावला. आपण वाचू पहिला इतिहास याचा 29वा अध्याय आणि 28. पहिला इतिहास 29-28. दाविदाचा शेवट कसा झाला बघा. खरं तर आपण 26व्या वचनापासून वाचू. या प्रकारे इशायाचा पुत्र दावीद याने सर्व इस्रायलावर राज्य केले. त्याने 40 वर्ष इस्रायलावर राज्य केले. बघा, 40 वर्ष. हेब्रोनात 7 वर्ष आणि यरुशलेमात 33 वर्ष. आणि मग आता ऐका 28. आयुष्य, धन व मान यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला. त्याचा पुत्र शलोमोन त्याच्या जागी राजा झाला. तर अशा प्रकारे शेवटी आपण दाविदाचा मृत्यू वाचतो आणि त्याच्या जागेवर त्याचा पुत्र शलोमोन हा राजा झालेला आहे. आणि ह्याच्यानंतरच्या दुसऱ्या इतिहासाच्या पुस्तकात अध्याय 1 ते 9 मध्ये शलोमोनाचे कारकीर्द, शलोमोनाच्या राज्याविषयी सांगितलेलं आहे. आता शेवटचा आणखी एक महत्त्वाचा पॉईंट हा की पहिला इतिहास आणि दुसरा इतिहास हे जुन्या करारातले शेवटचे पुस्तक आहेत. आपल्याला वाटतं जुना करार वाचल्यावर की मलाखीचं पुस्तक हे शेवटचं आहे, पण तसं नाही आहे. इस्रायलाचा कार्यकाळ उत्पत्तीपासून तर इस्रायल देश झाल्यापासून त्याचा संपूर्ण इतिहास आणि इतिहासाचा शेवट म्हणजे जुन्या कराराचा शेवट ह्या 2 पुस्तकांनी, पहिला आणि दुसरा इतिहास, हे जुन्या करारातले खरे तर शेवटचे पुस्तक आहेत. दानियल, एजरा, नेहेम्या आणि इतिहास, पहिला आणि दुसरा इतिहास. आणि हे नव्या करारात देखील आपल्याला आढळतं. प्रभू येशूने देखील ह्याच्याविषयी काय सांगितलं आपण वाचू की या ठिकाणी जुना करार संपतो, हे प्रभू येशूने देखील सांगितलेलं आहे. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, लूक 11:50 आणि 51. आणि हे प्रभू येशूचे वाक्य आहेत, जरा ऐका. यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्टांचे रक्त म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून, हाबेलाच्या म्हणजे उत्पत्तीचं पुस्तक, हाबेलाच्या रक्तापासून वेदीच्या व पवित्र स्थानाच्या ज्या जखऱ्याचा घात झाला म्हणजे जखऱ्या संदेष्टा मलाखीच्या अगोदर, त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशोब ह्या पिढीपासून घेतला जावा. मी तुम्हाला सांगतो त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जाईल. म्हणजे हाबेलापासून तर शेवटचा संदेष्टा जखरिया आणि मलाखी, त्यांच्या काळापर्यंत काय झालं, कशा रीतीने देवाच्या लोकांनी किंवा इतरांनी संदेष्टांना मारून टाकलं, हे प्रभू येशू सांगतो. म्हणजे जुन्या काळाचा शेवट हा इतिहासाच्या ह्या 2 पुस्तकांनी झालेला आहे, हे आपल्याला दिसून येतं. उत्पत्तीपासून तर दुसरा इतिहास हा जुना करार आहे. आणि ह्या कालावधीत यशायापासून पुढे मलाखीपर्यंत होऊन गेलेले संदेष्टे ह्या इस्रायलाच्या इतिहासाच्या काळामधले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेस जुन्या कराराचे पुस्तक संच, जुन्या कराराचे विभाग, विविध पुस्तकं तयार करण्यात आले, एकमेकाला जोडण्यात आले, त्या जुन्या करारात उत्पत्तीपासूनचं शेवटचं पुस्तक जुन्या करारातलं आहे दुसरा इतिहास. त्याच्यामध्ये संदेष्टांचे पुस्तक आहेत. आता काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा धडे की जे आपल्याला याच्यातून काय शिकण्यासारखं किंवा हे कसं आपल्याला लागू आहे.
आता आपल्याला वाटतं की हे नावं यांचा आपल्याला काय संबंध, हे आपल्या कोणी ओळखीचे नाही, नात्यातले नाही, किंवा हे गावं जिथं आपण कधी गेलो नाही, कदाचित जाणारही नाही, किंवा ह्या चालीरीती पद्धती दैनंदिन जीवनाचं कशासाठी लिहिलेलं आहे, कशाला आपण वाचायचं. याच्यावरून हा महत्त्वाचा धडा की ह्या बारीक सारीक गोष्टीकडं देखील देव लक्ष देत असतो. देवाच्या दृष्टीने आपण कुठं जन्मलो, कुठं राहतो, कुठं जातो, कुठं गेलो आलो, लोकांचे नावं, गावांचे नावं, घटना, ठिकाणं, बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्या बोरिंग वाटतात, त्याच्यात देखील परमेश्वराचं बारीक लक्ष असतं. ते देखील देवाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. विचार करा, किती विशेष आहे नाही का. आणि आणखी एक गोष्ट की देवाच्या दृष्टीने ज्या घटना बारीक सारीक लहान मोठ्या आपल्या जीवनात घडतात त्या देखील महत्त्वाच्या आहेत. वंशावळी घटना ह्या सर्व काही त्याच्या योजनेतून करत असतात. म्हणजेच काय, म्हणजेच देव आपल्या जीवनात सहभागी आहे, इन्व्हॉल्व आहे. देवाचं इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणजे सर्व गोष्टीमध्ये. म्हणजे फक्त प्रॉब्लेम घडल्यावरच नाही, तर जन्मापासून मरणापर्यंत आपण कुठं राहिलो, कुठं गेलो, काय केलो, काय घटना घडल्या, कोणते लोक, हे सर्व काही देवाला माहीत आहे. आणि हे सर्व महत्त्वाचं असतं. हे आपल्याला ह्या पुस्तकावरून शिकायला मिळतं. तर आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या संदेशात आपण शेवटचं पुस्तक जुन्या करारातलं म्हणजे दुसरा इतिहास याच्याबद्दल पाहूया. आता हे जर संदेश आणि ह्या संदेशांनी, ह्या बायबल स्टडीने तुम्ही जर आशीर्वादित होत असाल तर आम्हाला अवश्य लिहा. तुम्ही कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स टाकू शकता यूट्यूबवर. तसंच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या देखील कळवू शकता. आणि इतरही विषयाचे दुसरेही संदेश वेगवेगळ्या विषयावर, शास्त्राच्या पुस्तकावर आणि व्यक्तिगत बायबल कॅरेक्टर्सवर, चारित्र्यांवर असे विविध जवळजवळ 200-250 संदेश यूट्यूब चॅनलवर आमच्या आहेत, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. तुमच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद आम्हाला जरूर कळवा.